विद्यार्थी मित्रांनो, मी पाटील सर. आपण राज्यशास्त्राचं प्रकरण 4 बघत आहोत. राज्यशास्त्रातलं प्रकरण 4 बघत असताना आपण काल मानसिक परिणामाच्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. आपण आजच्या तासाला आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतासमोरील आव्हाने या संदर्भातल्या माहितीचा अभ्यास करणार आहोत. किंवा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काय समस्या होत्या किंवा काय आव्हानं होती, ती आव्हानं आजही संपलेली नाहीत. स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिले आव्हान होते ते म्हणजे सर्व संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण करून घेणे. की जे काही संस्थान आहे त्या सर्व संस्थानांचं भारतीय संघराज्यामध्ये विलीन करून घेणे. जम्मू काश्मीर असेल, हैदराबाद असेल आणि जुनागड या संस्थानांबाबत काही समस्या होत्या, परंतु त्या सोडवल्या गेल्या. की भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशी काही संस्थानं होती की ती संस्थानं भारतामध्ये विलीन व्हायला तयार नव्हती. ती संस्थान होती जम्मू काश्मीरचं संस्थान होतं, हैदराबादचं संस्थान होतं, जुनागडच्या संस्थान होतं, परंतु त्या समस्या कालांतराने सोडवल्या गेल्या. 1947-48 मध्ये जम्मू काश्मीरच्या संदर्भात प्रथमच पाकिस्तानशी संघर्ष झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत 2020 पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये स्थिरता आणि शांतता राहिलेली नाही. आणि शांतता निर्माण करणं हे एक भारतीय संघराज्यासमोरचं खूप मोठं आव्हान आहे. तसेच ईशान्य भारतात नागालँडमध्ये समस्या निर्माण झाली होती, परंतु तीही सोडवली गेली. पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे प्रदेश कालांतराने भारतीय संघराज्यात सामील झाले. भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून धोरणे ठरवली व राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साध्य केली. भारतीय संविधानाने भारतातील प्रादेशिक आणि भाषिक विविधतेला मान्यता दिली व लोक कल्याणाच्या तरतुदी समाविष्ट करून समाज परिवर्तनाची गरज असल्याचे मान्य केले. आर्थिक क्षेत्रात उद्योगांसाठी संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून आर्थिक प्रगतीच्या मार्गात शासनाचा सहभाग अधोरेखित केला. किंवा नवीन आव्हानं येत असताना या ठिकाणी भारतीय संविधानाच्या चौकटीत म्हणजे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, सांस्कृतिक प्रगती आपल्याला साध्य करायची होती आणि ती साध्यसुद्धा आपण त्या ठिकाणी केली. त्याचप्रमाणे संविधानाला धरून भाषिक विविधतेला मान्यता दिली. की आपण आज पाहतो की भारतामध्ये विविध भाषा बोलणारी लोक आहेत आणि भाषावार प्रांतरचना भारतामध्ये झालेली आहे. तसेच लोककल्याणाच्या आपण जे की लोकशाही स्वीकारलेले आहे, लोकशाहीचा उद्देश आपल्याला सांगता येईल किंवा अर्थ सांगता येईल, लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन. की लोककल्याणाच्या तरतुदी समाविष्ट करून समाज परिवर्तनाची गरज असल्याचे मान्य केले. आर्थिक क्षेत्रात उद्योगांसाठी संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून आर्थिक प्रगतीच्या मार्गात शासनाचा सहभाग अधोरेखित केला. किंवा शासनाचा उद्देश असा आहे की आपण संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारले आणि या संमिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाचा महत्त्वाचा सहभाग आहे आणि तो सहभाग या ठिकाणी अधोरेखित केलेला आपल्याला दिसून येते. मग त्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करून भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा निर्देशन करण्याच्या कार्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती केली. की अर्थव्यवस्थेला दिशा द्यायचं आणि पंचवार्षिक योजनेचं धोरण त्या ठिकाणी तयार केलं आणि पंचवार्षिक योजनेचं धोरण तयार केल्यानंतर अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी या ठिकाणी भारताच्या नियोजनाची उद्दिष्ट आर्थिक विकास, रोजगाराच्या संधी वाढवणे आणि दारिद्र्य निर्मूलन करणे हे होते. आज नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली. किंवा भारतामध्ये नेहरूंच्या काळामध्येच नियोजन आयोगाची स्थापना झाली आणि नियोजन आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यामध्ये महत्त्वाचा उद्देश होतं किंवा 5 वर्षासाठी
धोरण ठरवण्याचं काम त्या माध्यमातून केलं. आणि आतापर्यंत आपल्या भारतामध्ये आपण आता 12 ते 13 पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून भारताची जी प्रगती झाली ते आपल्याला दिसून येते. आणि 2014ला नरेंद्र मोदींचं शासन आलं आणि त्यांनी नियोजन आयोगाचं नामकरण नीती आयोगामध्ये त्या ठिकाणी केलं. उद्देश तोच राहिला, फक्त नाव त्या ठिकाणी बदललं गेलं. त्याच्यानंतर पुढचं आव्हान या ठिकाणी आपल्याला दिसून येते. 1960च्या दशकामध्ये नवीन आव्हान उभी राहिले. नेहरू युगाच्या नंतर लालबहादूर शास्त्री आणि नंतर इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पद स्वीकारले. या दशकात राजकीय वर्तुळात प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. 1960च्या दशकात नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली. ही चळवळ 1960च्या दशकात फोफावली व 1970च्या दशकामध्ये सुरुवातीला कमी झाली, परंतु 1980च्या दशकामध्ये ती हिंसक स्वरूपामध्ये पुढे आली. ही चळवळ भारतासमोरील एक सर्वात मोठं आव्हान आहे की आजही आपण पाहतो की कर्नाटकचा काही भाग असेल, बिहारचा काही भाग असेल, मध्य प्रदेशचा काही भाग असेल, त्याच्यानंतर झारखंडचा काही भाग आहे, महाराष्ट्राचा काही भाग आहे की आजही या राज्यांना लाभलेले जे की वनक्षेत्र आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवादी आहे. आणि हा नक्षलवाद हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला 1960 पासून. तर आज तगायत आपल्याला या नक्षलवादाच्या माध्यमातून हिंसक कारवाया खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आणि या माध्यमातून ही जी की समस्या आहे किंवा हे जे की आव्हान आहे अजूनही भारतासमोरचं कमी झालेलं नाही. ईशान्य भारतातील 8 राज्ये सांस्कृतिक आणि वांशिकदृष्ट्या भिन्न आहे. 200पेक्षा जास्त वांशिक गट आहे. त्यांच्या वेगवेगळ्या भाषा, बोलीभाषा आणि वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. तेथे शांतता आणि स्थैर्य राखणे, आर्थिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती साध्य करणे हे भारतीय राज्यव्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. की आपण पाहिलं की ईशान्य भारतासमोरील जे की 8 राज्य आहे त्या 8 राज्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल की वांशिकदृष्ट्या ते भिन्न आहे, सांस्कृतिक भिन्न आहे. एवढे भिन्न आहे की त्या ठिकाणी 200 वांशिक गट आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहे, बोलीभाषा आहे, वेगळी संस्कृती आहे आणि त्या ठिकाणी शांतता आणि स्थिरता राखणं ही एक मोठं आव्हान, ते आव्हान अजूनही त्या ठिकाणी साध्य झालेलं नाही. तसेच त्या ठिकाणी आर्थिक प्रगती करणे, औद्योगिक प्रगती साध्य करणे हे भारतीय राज्यव्यवस्थेसमोरील एक मोठं आव्हान होतं. म्हणूनच नागालँड हे भारतीय स्वातंत्र्यापासूनच संघर्ष करणारे राज्य आहे. तर मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरामध्ये 1960च्या दशकापासून बंडखोरी कारवायांचा सामना करावा लागत आहे. आसाममध्ये तर प्रादेशिक विकासाची कमतरता आपल्याला दिसून येते. आसाममधील संसाधनांचा इतरत्र केलेला वापर ही मोठी समस्या होती. आसाममधील तेलाची कोंडी हे पहिले आंदोलन होते ज्यायोगे प्रादेशिक विकासाची मागणी पुढे आली आणि त्यानंतर झारखंडमध्येही अशीच आंदोलने झाली की ईशान्य भारतामध्ये जे काही समस्या होत्या त्या समस्या, मग त्यामध्ये आसाम असू द्या, मणिपूर असू द्या, मेघालय असू द्या, त्रिपुरा असू द्या, नागालँड असू द्या किंवा झारखंड राज्य असू द्या, आजही या राज्यांमध्ये म्हणावी तशी आर्थिक प्रगती झालेली आपल्याला दिसून येत नाही. आणि वेळ प्रसंगी त्यांना आपल्या राज्याचा विकास व्हावा म्हणून त्यांना आंदोलन करावं लागले. आणि आंदोलन अशा प्रकारचे आंदोलन करावं लागलं किंवा जे काही त्यांच्याकडे त्या पट्ट्यामध्ये काही तेलाच्या साठे आहे ते साठे ताब्यामध्ये घेऊन किंवा तेलाची कोंडी केली जाऊन त्या माध्यमातून आपल्या मागण्या या ठिकाणी भारतीय संघराज्याकडनं मान्य करून घेण्या इतपत त्यांची मजल त्या ठिकाणी गेली. मग ह्या समस्या जोपर्यंत सुटणार नाही किंवा त्या परिसराचा विकास जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ह्या समस्या अशाच राहणार आहे, हे या तासाच्या माध्यमातून तुम्हाला सांगावंसं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपण पाहिलं की 1970च्या दशकामध्ये आणीबाणी जाहीर झाली तेव्हा भारतीय लोकशाही शासन व्यवस्था काही काळासाठी स्थगित करण्यात आली. 1960च्या उत्तरार्धात पूर्व पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे भारतात येण्यास सुरुवात झाली आणि 1970मध्ये वाढ झाली की 1970च्या दशकामध्ये आणीबाणी झाली आणि इंदिरा गांधीच्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये आणीबाणी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून निर्वासित जे की पाकिस्तानची लोक आहेत ती भारतामध्ये वास्तव्याला यायला लागली
आणि त्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश या जो की भारत आणि पाकिस्तानची वाद झाले आणि त्यातून बांगलादेश या राज्याची निर्मिती झाली. पंजाबमधून केलेल्या खलिस्तानची मागणी आणखी एक मोठे संकट उभे राहिले. या फुटीरतावादी आंदोलनाविरुद्ध बळाचा वापर करणे शासनाला भाग पडले, की पंजाबमधील आंदोलनाविरुद्ध केलेल्या बळाच्या वापराचा थेट परिणाम म्हणजे प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या, की जे पंजाबचं जे की सुवर्ण मंदिर आहे त्या सुवर्ण मंदिरामध्ये जो काही रक्तपात झाला आणि त्याच्यातून शीख बांधवांची भावना या ठिकाणी दुखावली गेली आणि त्यातून इंदिरा गांधी यांची हत्या त्या काळामध्ये झाली. त्याच्यानंतर श्रीलंकेतील अशीच हत्या राजीव गांधी यांची सुद्धा झाली. श्रीलंकेतील तामिळ प्रश्नावर लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम यांच्याविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचा परिणाम म्हणजे आत्मघातकी हल्ल्यात त्यांची हत्या झाली, की 1989ला जेव्हा इलेक्शन सभा होती प्रचाराची, त्या सभेमध्येच राजीव गांधी यांना या ठिकाणी मानवी बॉम्बच्या माध्यमातून त्यांची हत्या त्या ठिकाणी झाली. 80च्या दशकामध्ये धार्मिक संघर्ष वाढला. बाबरी मशीद घटना 1992ची, मुंबईची घटना असेल बॉम्बस्फोटाची 1993ची, आणि यातून भारताला आक्रमकतेला नवीन परिमाण त्या ठिकाणी दिलं. ज्या आणखीन समस्या वाढल्या, की 1970चा जो भारत होता तो आणीबाणीनंतर विविध प्रकारच्या समस्या आल्या. त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली. बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर या ठिकाणी खलिस्तानची मागणी वरती डोकं वर काढायला लागली आणि खलिस्तानची मागणी वरती डोकं वर काढत असतानाच इंदिरा गांधी यांनी केलेले जे काही कारवाई आहे त्या कारवाईच्या माध्यमातून मन दुखावली गेली आणि मन दुखावल्या गेल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधीची हत्या केली. त्याच्यानंतर प्रधानमंत्री जे काही झाले राजीव गांधींनी तमिळनाडूमधीलच आपले बांधव असेल तमिळी जनता यांच्या विरुद्ध त्यांनी श्रीलंकन सरकारला पाठिंबा दिला आणि त्याच्यातून त्या जनतेची मनं दुखावली आणि त्याच्यातून राजीव गांधींना मानवी बॉम्बच्या माध्यमातून हत्या करण्यात आली. 1980च्या दशकाच्या शेवटी आणि 90च्या दशकात जम्मू काश्मीरमधील समस्या पुन्हा एकदा समोर आली. आझादीच्या चळवळीसाठी काश्मीर खोऱ्यात दहशतवादाने डोके वर काढले. या आंदोलनामध्ये सशस्त्र आक्रमकतेचे नवीन स्वरूप दिले. राज्य केंद्रशासित दहशतवादापुरते ते मर्यादित न राहता त्याचे आधुनिक अमूर्त दहशतवादी संघर्षामध्ये रूपांतर झाले. 1990च्या दशकात भारतात आर्थिक स्थित्यंतर झाले. भारताने समाजवादी आर्थिक विकासाचा मार्ग सोडून आर्थिक उदारीकरण स्वीकारले. भारताच्या आर्थिक विकासाची समस्या सोडवण्यासाठी हा नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. याचा आर्थिक लाभ झाला आणि यामुळेच स्थिर आणि उच्च आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया घातला गेला. की 1980च्या दशकामध्ये त्याच्यानंतर 1990च्या दशकामध्ये काश्मीरची समस्या खूप डोक्यावर काढायला लागली आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात काश्मीरच्या खोऱ्यामध्ये दहशतवादी डोक्यावर काढले आणि त्यातून आंदोलन असेल सक्रिय सहभाग त्यांचा नोंदवला गेला. आधुनिक दहशतवाद त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आला आणि भारताने समाजवादी आर्थिक विकासाचा मार्ग सोडून आर्थिक उदारीकरण स्वीकारलं. 1991लाच आपण नवीन आर्थिक धोरणाचा प्रारंभ केला आणि त्या आर्थिक धोरणाचा प्रारंभ केल्यानंतर ठिकाणी भारताने एक नवीन दृष्टिकोन स्वीकारला आणि त्याच्यातून भारताला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कालांतराने आर्थिक लाभ गेला. गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळापासून भारतातील स्थैर्य आणि शांततेसमोर अनेक आव्हाने उभी होती. ही आव्हाने प्रामुख्याने आर्थिक विकास, सामाजिक व सांस्कृतिक समस्या या क्षेत्रातील आहे. जातीय आणि धार्मिक स्थैर्य, प्रादेशिक वादाबाबत टोकाची भूमिका, आर्थिक असमतोल इत्यादी बाबतीत भारतासमोर आजही आव्हाने आहेत. भारताच्या सामाजिक आर्थिक प्रगतीच्या आड येणाऱ्या स्थैर्य आणि शांततेच्या प्रश्नाशी निगडीत काही गोष्टी या प्रकरणामध्ये आपण पाहिल्या. हे प्रश्न राष्ट्र निर्मिती, राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेत आव्हानं निर्माण करताना आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये हे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. जे काही अजून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण नंतरच्या तासाला आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासाला आपण काय पाहतो की
स्वातंत्र्य कालखंडात भारतासमोरील आव्हानं, मग ते आव्हान जर आपण पाहिलं सुरुवातीपासून, तर सुरुवातीपासूनचं आव्हान आपण पाहिलं की पाकिस्तानचा संघर्ष असेल, संस्थानाचा संघर्ष असेल, किंवा भारताने संविधानाच्या चौकटीमध्ये राहून केलेली प्रगती असेल, त्याच्यानंतर 1960 साली उद्भवलेला प्रश्न असेल, मग भारतासमोर राहिलेल्या मोठ्या समस्या असेल, त्यानंतर 80च्या दशकामध्ये उदयाला आलेल्या ईशान्य काळातील राज्यांचा प्रश्न असेल, 1960 ते 80च्या काळामध्ये नक्षलवादाचा प्रश्न असेल, किंवा 1970च्या काळामधली आणीबाणी असेल, किंवा 70 नंतर बांगलादेशचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर काश्मीरचा प्रश्न आहे, त्यामध्ये आपले 2 प्रधानमंत्री मारले गेले, हे मोठे समस्या आजही भारतासमोर उभ्या आहेत. आणि यातून आपल्याला बाहेर कसं पडायचं याकरता जगामध्ये एक महत्त्वाचा संदेश या भारताच्या कृतीच्या माध्यमातून आपल्याला द्यावासा वाटतो की भारत हा शांतताप्रिय देश आहे, कधीही कोणाला न दुखावणारा देश असा आहे. आणि त्यामुळं भविष्यामध्ये जर तिसरं महायुद्ध जर झालं तर जगाचा विनाश होऊ शकतो, हे सर्व देशाला माहीत आहे. तरी ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि त्यामुळं सामंजस्याची भूमिका घेणं खूप गरजेचं आहे. दहशतवादाचा मार्ग सोडून आपापल्या देशाचा विकास कशा प्रकारे घडवता येईल हे आपल्याला या मुद्द्यांच्या माध्यमातून सांगता येईल. आणि आपला आर्थिक पाया अधिक भक्कम करून या ठिकाणी आपला देश सुजलम सुफलम कशा प्रकारे करता येईल ही आव्हानं नवीन नेतृत्वासमोर असतील, हे या तासाच्या माध्यमातून, या मुद्द्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगावंसं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा मुद्दा समजला असेल असं आपण या ठिकाणी गृहीत धरू आणि नवीन तासाला नवीन मुद्दा आपण त्या ठिकाणी घेऊ.